तर आज आपला दुसरा मेल बारामतीला चाललेला आहे आणि तोही बुकिंगमध्येच होता, म्हणजे ॲडव्हान्स घेतलेला नव्हता सर्वात मुळात म्हटलं. आणि त्याची किंमत पण 10,000च आहे, काही जास्त नाही कमी नाही. आणि आज तो बारामतीला चालला आहे. देताना थोडंसं जड अंतकरणाने चाललेलं आहे, पण त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही पाठवत आहे. आणि कुठलाच प्राणी आम्ही जेव्हा देतो तेव्हा आम्हालाही वाईट वाटतं, पण असं मनात काय ठेवून देत नसतो आम्ही कोणाला, त्यांना शुभेच्छा देऊनच देत असतो. आणि तो आता बाईकवरती बारामतीला जाणारा आहे. आणि ज्यांनी घेऊन गेलेत ते पण त्याला पाहून एकदम खुश झालेत, की बोलतात की एवढ्या ॲक्टिव्ह लहानपणामध्ये. तर माझ्याकडे जेवढे पण मेल आहेत किंवा जे मेल मी बनवलेत आत्ता लहान, ते त्या पद्धतीतूनच ॲक्टिव्ह आहेत सर्व. त्याच्यामुळे ते त्या पद्धतीनंच बनतातसुद्धा मोठे झाल्यानंतर तसे. तरी आज आपली मुलं घरी नाहीत, नाही तर ती असती तर अजून त्यांचा चेहरा पडला असता. तरी मिसेसचं थोडंसं मन नाराजच आहे. तरी पण काही नसतं, शुभेच्छा देऊन त्यांना आपण जसं आपलं चाललेलं आहे तसं त्यांचं व्हावं अशा अपेक्षेनं त्यांनाही आपण तो मेल दिलेला आहे. आणि तो आता बाईकवर जाण्याच्या तयारीत आहे. आणि त्यांना मी सांगितलं होतं पहिल्यांदाच की सोबत कोणाला तरी घेऊन या, कारण तसा तो जाणार नसतो. आणि हे मिसेसचं चाललेलं आहे त्याच्याबरोबर, की आता त्याला बाय बाय करायची वेळ आलेली आहे आपली. आणि आज नवीन एक उद्योग चालू केलेला आहे. एक मित्राची ट्रिमर आणलेली आहे कटिंग करायची, आणि त्याच्यानेच मेंढ्यांची केस कट करायचं चाललेलं आहे. आणि ही ट्रिमर खास करून आपल्या रानासाठी आणलेली. थोडंसं म्हणलं त्याची हेअर कट करू, कारण अजून केस छोटी करू. एक नवीन प्रयोग चालू आहे आणि हा नवीन प्रयोग पण खूप छान आहे, मजेशीर आहे. प्रयोग सक्सेस पण झालेला आहे. आता कोणाला सर्वांना असं वाटेल की नवीन प्रयोग काय आहे, तर साहेबांनी आज नवीन प्रयोग केलेला आहे. बघू शकता ह्यांची केस जी कापायचं आहे ती मोठे मशीन आहे ना, त्याने न कापता डायरेक्ट बघा ही चीज छोटी आहे जी आपल्या जेंट्स वगैरे वापरतात दाढी करायला वगैरे, ती मशीन घेतलेली आहे. आणि त्याने कसं कटिंग होते ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा पूर्ण म्हणजे ना अगदी चमन झालेल्यासारखं होतं आहे, पूर्ण चमन गोटा. त्याच्यात काय केसच राहत नाही आहेत. आता माझ्या मुलाने काय बोललं ते ऐकलेलंच आहात. तर पूर्ण अगदी एकदम मुलायम झालेलं आहे, पूर्ण सॉफ्ट स्किन दिसते त्यांची पूर्ण. बघू शकता, जवळ ना दाखवते, सगळं गेले झाडू झुडप असं झालेलं आहे. आणि खूप छान वाटतंय, म्हणजे एकदम क्लीन होत आहे. तसंच आपण रानाला सुद्धा आपल्या बघा रानाचा पण तसंच केलेलं आहे. पूर्ण त्याची केस म्हणजे बारीक होती ती पण काढलेली आहेत, तोही तुलतुलीत झालेला आहे. तसंच आता हिचं चाललेलं आहे. आणि एक लक्षात येते की जी आपली मोठी मशीन आहे केस कापायची, त्याने मात्र मेंढरं थोडीशी उभी राहत नाहीत, असं म्हणजे थोडीशी मस्ती चालूच असते. आणि जी जुनी आहेत त्यांच्यासाठी मात्र थोडंफार उभी राहतात, पण थोडंफार नाटक चालूच असतो. पण जी ही मशीन आणलेली आहे आज, आणि त्याने करते वेळी एकदम सायलेन्स. आता हिला मी तुम्हाला स्पष्ट दाखवते, जरा पण हळत नाही आहे, बांधलेलं नाही आहे कुठेच काय, एकदम व्यवस्थित आणि शांततेत. राणासुद्धा असाच उभा होता, ही सुद्धा अशीच उभी आहे. म्हणजे खूप छान प्रकारे उभे राहत आहे, त्यांना काही त्रास नाही आहे. आणि केस पण खूप छान कटिंग होत आहेत. असा साहेबांची आयडिया एकदम सक्सेसफुल आहे. चला बघू शकता मस्ती पण चालू आहे. तर ॲक्च्युली आपण ही सलूनवाल्याकडनं आपल्या एका मित्राकडनं आणलेली आहे. आणि खास करून रानासाठी आणली होती, कारण की रानाची थोडी तब्येत चांगली करावी ह्याच्यासाठी. तर आज म्हटलं आहेच आपल्याकडं मशीन, तर म्हटलं हिचं पण थोडंसं करू. पण एकदम चकाचकच होऊन जाते, झिरो कट होऊन जाते. आणि मेंढरं पण एकदम शांत उभी राहतात. तर आता म्हटलं आणले मित्राकडनं, तर हिची पण म्हटलं करूया. आणि ही चार्जेबल मशीन आहे, त्याच्यामुळे त्यांची जरा एकदम मुलायम स्किन करून टाकतो आता. खूप छान होत आहे कटिंग ह्यांची, आणि एकदम रिलॅक्स फील होत आहेत. आपला रानात आता आजारी होत आहे म्हणून आता ओके आहे. आणि त्याची पण आता हेल्थ वगैरे सुधारणार आहे, कारण की आता आपल्याकडे आलेला आहे राणा, आणि त्याची आपण कटिंग पण व्यवस्थित केलेलं आहे. बऱ्यापैकी रिकवर झालेला आहे. थोडंसं पायात अजून प्रॉब्लेम आहे, तो सुद्धा बरा होणार, कारण की आपण त्याला तशी ट्रीटमेंटच त्याची चालू आहे. आणि खूप छान आहे आता आपला राणा. पण एक आहे असं की जरी आपण आता समजा हे केलेलं पुन्हा कटिंग वगैरे करायचं, तर ह्या मशिनीने सुद्धा करू शकतो. खूप छान प्रकारे कट होतोय. मेंढरंही धावत नाही आहेत, आणि मेंढरं धावत नसल्यामुळे आपल्याला रिलॅक्स फील आणि म्हणजे शांततेत आपण त्यांची केस कटिंग करू शकतो. जरी नवीन असेल एखादा,
त्यांनीही कट केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की त्यांना लागणार वगैरे याची काहीही भीती येत नाही. तुम्हाला मी आता दाखवते जवळनं कशी कटिंग होत आहे. तर हे बघू शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. नवीन एखादा व्यक्ती जर कटिंग वगैरे करत असलं ना, त्यांना काहीही त्रास येणार नाही. अशा प्रकारे खूप स्मूथली ती कटिंग होत आहे आणि केस बघा किती छान प्रकारे कट होतं आहे. नवीन माणसासाठी हा एक नवीन प्रयोग आहे. जरी एखादी नवीन व्यक्ती सांभाळत असतील मेंढी वगैरे आणि त्यांनी जरी असं कटिंग वगैरे केलं तरीही चालू शकतो. भियाची पण गरज नाही की त्यांना लागेल वगैरे, असं काही प्रॉब्लेम येणार नाही. एकदम शांततेत अशी मेंढी उभी आहे आणि एकदम शांत असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्याला प्रॉब्लेम येत नाही ह्यांची केस कटिंग करायला. हिची जी शांतता आहे ती बघून माणूस एखादा म्हणेल की काही शांत आहे, पण तिची केस कटिंग होत आहे त्यामुळे ती शांत आहे. आणि खरंच नवीन व्यक्ती जे आहेत ना, जे सांभाळतायत आता, त्यांना हे तर एक खूप छान आणि सोपं उपाय आहे यांची केस वगैरे कटिंग करायसाठी. एकदम तुलतुलीत असं म्हणजे एकदम झिरो कट जो होतो आहे खूप छान वाटतं आहे. ह्याने काय होईल माहिती आहे का, ह्यांच्या अंगावर जर केस नाही राहिलीत तर ह्यांची जी ग्रोथ आहे, वजन वाढ वगैरे खूप छान प्रकारे होणार आहे. आणि ह्यांचा जो केसांचा जो जास्तच असा गुच्छ होत आहे तो ह्यांना त्रास देणार नाही. आता आमच्या सर्व जी मेंढरं आहेत या सर्व मेंढरांचं असं झिरो कट करून टाकणार आहोत. आणि खरंच मेंढरं शांततेत उभी राहत आहेत त्यामुळे काहीही टेन्शन येत नाही आपल्याला केस कटिंग करायला. तर आता बघू शकता आपला जो शिवा आहे, आता छोटा आहे पण तरी पण छोट्या शिवाची तयारी बघू शकता किती जोरात चालू आहे आणि किती शांततेत उभा आहे तो. त्याची ही कटिंग होते ते बघू किती सुंदर असं म्हणजे छान वाटतंय ते कटिंग करताना. एवढं निवांत उभी राहत आहेत ही लहान कोकरं पण, त्यामुळे असं मस्त अशी कटिंग होत आहे यांची. आणि हे खास करून म्हणजे ही मशीन जी आहे ती रानासाठी आणलेली होती, पण वापरतोय सर्वांनाच. आणि खास बघितलं तर जी मोठी मशीन आहे त्याने काय होतं असं व्हायब्रेट होते जेव्हा चालू करतो, आणि तिचा जो आवाज आहे, साऊंड आहे, त्या साऊंडमुळे काय होतं पिल्लं घाबरतात आणि व्हायब्रेट झाल्यामुळे उभं राहत नाहीत. त्यासाठी खास करून ही खूप छानच मशीन आहे, रानासाठी आणलेली पण आपण सर्वांसाठी यूज करतो. एवढ्या शांततेत ही मेंढरं लहान कोकरं पण उभी आहेत. खरंच या मशीनीचा खूप आपल्याला फायदा झालेला आहे केस कापायसाठी. आणि जी आता लहान कोकरं आपण केस वगैरे कटिंग करतोय ते चांगलं असतं. उलट ह्यांची केस जेवढी आपण कटिंग करू तेवढी ह्यांची ग्रोथ जी आहे ती फास्टमध्ये वाढत असते. त्यामुळे खूप अतिशय ही आपल्या फायद्याला मशीन आहे. अशी जर कोणीही मशीन घेऊन जरी आपण ह्यांची केस कटिंग केलात तर खरंच फायदेशीर राहणार आहे. कारण की तुम्ही समजा लहान कोकरांची जरी केस वगैरे कटिंग केलात तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जी लागायची सर्वात मोठी भीती आहे आणि आवाजामुळे जी मेंढरं पळतात इकडे तिकडे इतर बितर होतात लहान कोकरं वगैरे, ती होणार नाही आहेत. त्यामुळे ही मशीन आपल्याला खरंच जेव्हा आपण मेंढरं पाळतो त्यावेळेला ही अशी मशीन ठेवणं गरजेचं आहे.